श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेची खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली। यावेळी जलतरणपटूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरवस्थेबाबत जलतरणपटू, त्यांचे पालक आणि सभासदांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन विविध अडचणी मांडल्या। या तक्रारींची तात्काळ दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय जलतरण तलाव इथं भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी जलतरणपटू, प्रशिक्षक, पालक, सभासद आणि संबंधित नागरिकांशी संवाद साधून तलावातील समस्या जाणून घेतल्या। जलतरणपटूंनी स्वच्छतागृहांची दुरवस्था, चेंजिंग रूमची खराब अवस्था, रंगरंगोटीची आवश्यकता, काही बाथरूमला दरवाजे नसणं, फुटलेल्या टाईल्स, सोलार सिस्टीमची गरज, पार्किंग परिसराचं काँक्रिटीकरण, प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारणं आदी समस्या मांडल्या। तसंच जलतरण तलावातील वाढीव दर रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना सुरू करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली। लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून उन्हाळी सुट्टीमुळे अनेक शिकाऊ विद्यार्थी जलतरण तलावात येत असल्यानं खेळाडूंना सराव करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही पालकांनी सांगितलं। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील होतकरू जलतरणपटूंना अधिक चांगल्या सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली। श्री मार्कंडेय जलतरण तलावातील दुरवस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। युवकांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। योग्य सुविधा मिळाल्यास गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळतं असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा आणि इतर संबंधित अधिकारी, जलतरणपटू, त्यांचे पालक, सभासद उपस्थित होते।